मित्रांनो, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, खूप जणांना ट्रिग्नोमेट्रिक टेबल लक्षात राहत नाही. आज आपण अशी ट्रिक घेऊन आलेलो आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे किंवा तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू जर का काढायची असेल तर तुम्ही अगदी 2 मिनिटात काढू शकता. मित्रांनो, आपल्याला माहित आहे ट्रिग्नोमेट्रिक टेबलचा खूप ठिकाणी यूज होतो आणि त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात राहत नाहीत. ओके, तर मग बघा त्यांच्या व्हॅल्यूज आपण कशा फाइंड करू शकतो. साइन असेल, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. ठीक आहे. मग 0, 30, 45, 60 आणि या ठिकाणी 90. ओके, बघा साइन 0 डिग्री, ओके, 30 डिग्री, 45, 60 आणि 90. तर बघा यासाठी काय करायचं आहे, अगदी एक सिंपल ट्रिक आहे. पहिल्यांदा 1, 0, 1, 2, 3 आणि 4. ओके, 5, 0, 1, 2, 3, 4 लिहायचं आहे. मग काय करायचं आहे, तर या सगळ्यांना 4 ने डिवाइड करायचं आहे. मग याला कॅन्सल आउट करा, हा 1 मिळणार आहे आपल्याला. देन इथे काय मिळणार आहे, तर 1/2. मग या सगळ्यांचं काय करा, रूट घ्या. या सगळ्यांचा रूट घेतल्यानंतर काय होईल बघा, तर हा याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, डायरेक्ट आपल्याला 0 मिळेल. इथे काय होणार आहे, तर हा 1चा रूट 1 ॲज इट इज आणि 2चा रूट जर घेतला, 4चा रूट जर घेतला तर 2 मिळणार आहे आपल्याला. या ठिकाणी काय मिळणार आहे, 1 अपॉन हा रूट 2. या ठिकाणी काय मिळणार आहे, तर रूट 3, 4चा 2 मिळून जाईल आपल्याला आणि या ठिकाणी 1. ओके, मग आता ह्या व्हॅल्यूज कशाच्या आहेत, तर साइनच्या आहे. मग इथे लिहा, 0 ला साइन 0 असतो तर 30 ला 1/2 असेल, 45 ला 1 अपॉन रूट 2, 60 ला रूट 3/2 आणि 90 ला 1. कॉस फाइंड करण्यासाठी काय करायचं आपल्याला, तर ह्याच व्हॅल्यू रिव्हर्स करायच्या आणि लिहायच्या. म्हणजे 1 इथे लिहा, कॉस 0 काय मिळणार आहे आपल्याला 1, कॉस 30 काय असणार आहे, तर रूट 3/2. त्यानंतर कॉस 45 1 अपॉन रूट 2, कॉस 60 काय असेल तर 1/2 आणि कॉस 90 काय असेल तर या ठिकाणी 0. मग आता काय करायचं आहे, टॅन. टॅन आपल्याला माहिती आहे, टॅन काय आहे, तर साइन अपॉन कॉस आहे. मग या ठिकाणी 0 अपॉन 1, 0 ला कशाने डिवाइड केलं तर तो 0 येतो. या ठिकाणी 2 2 कॅन्सल होऊन जाईल, मग काय येईल 1 अपॉन रूट 3. या ठिकाणी रूट 2 कॅन्सल होईल, मग 1/√2 कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1 मिळेल. इथे अगेन 2 आणि 2 कॅन्सल झाला तर रूट 3 अपॉन 1, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रूट 3 मिळते. 1 अपॉन 0 हे काय मिळतं आपल्याला, तर इन्फिनिटी. 1 ला आपण 0 ने डिवाइड करू शकत नाही, हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. 1 अपॉन 0 आणि 0 अपॉन 1. ओके, 0 ला कशानेही जरी डिवाइड केलं तर तो काय होणार आहे, तर या ठिकाणी 0 मिळणार आहे. परंतु 0 ने कशालाही डिवाइड करा, तो काय मिळतो या ठिकाणी, इन्फिनिटी. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता टॅन झाला, कॉट साठी काय करायचं आहे, हा परत इकडे रिव्हर्स फिरवा. म्हणजे कॉट या ठिकाणी कॉट 0 काय मिळेल आपल्याला, इन्फिनिटी. तर कॉट 30 काय मिळणार आहे, तर रूट 3. त्यानंतर कॉट 45 काय मिळणार आहे, तर 1. त्यानंतर कॉट 60 काय मिळणार आहे, 1 अपॉन रूट 3 आणि या ठिकाणी काय मिळणार आहे, हा 0. मग आता सेक फाइंड करायचा. सेक म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे. ओके, सेक म्हणजे काय असतो, तर 1 अपॉन कॉस. सेक म्हणजे काय असतो, तर 1 अपॉन कॉस थीटा. ओके, मग इथे आता 1 अपॉन कॉस करायचा. हा 1 अपॉन 1 या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला, तर 1. ओके, इथे 1 अपॉन रूट 3/2, तर हा 2 वरती जाईल, म्हणजे 2 अपॉन रूट 3. ओके, आता इथे 1 अपॉन रूट 3, रूट 2 म्हणजे रूट 2 वरती जाईल, तर इथे मिळणार आपल्याला डायरेक्ट रूट 2. या ठिकाणी 1 अपॉन 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा 1 अपॉन 0, ठीक आहे, हा सेक
काय असतो 1/0, तर हा काय मिळणार आपल्याला इन्फिनिटी. ओके, मग आता कोसेक साठी काय करायचं, या व्हॅल्यू परत इकडे रिव्हर्स घ्या. कोसेक काय असणार आहे, तर या ठिकाणी इन्फिनिटी, हा काय होऊन जाईल तर 2, अगेन हा √2, या ठिकाणी 2/√3 आणि हा 1. ओके, या कशाच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी, तर सगळ्या टोटल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू मिळाल्या आहे अप टू 0 to 90. अगदी इझी आहे ता. ओके, ही जर ट्रिक तुम्ही व्यवस्थित समजून घेतली आणि ती ट्रिक जर का व्यवस्थित अप्लाय केली तर तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आत सगळा 0 to 90च्या 6ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज मिळतात. ओके, ही ट्रिक नेहमीसाठी कॉपी करून ठेवा. थँक्यू.